साखर दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता तर आनंद झाला असता. माजी खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद. साखरेचे दर अचानक वाढले आहेत, त्यामुळे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता तर आम्हाला आनंद झाला असता. गरज नसतानाही 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये ही साखर देशात येणार आणि त्याच काळात साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यामुळे साखरेचे दर कोसळण्याची शक्यता आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. पाहुयात ते काय सांगतायत. म्हणजे त्याला डोळ्यासमोर दिसतंय, आपल्या ऊसापासून तयार झालेली साखर 60 रुपये किलोनं विकली जाते कारखान्याकडून, पण तरी सुद्धा त्याचा दराच्या रूपाने फायदा होत नसेल तर मग देशाचे कृषी मंत्री काय करतात, हा मला सुद्धा प्रश्न पडलेला आहे. अनेक आंदोलनं बघितली, राजू शेट्टीने असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं. मग आता राजू शेट्टींच्या कसं सरकारमध्ये बदल पडलाय तसं राजू शेट्टींमध्ये देखील झालाय का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये देखील बदल झाला? असं काही नाही. सध्या जे काही आंदोलन चालू आहेत ते फक्त स्वाभिमानीचीच चालू आहेत. मग ते कर्जमाफीचं आंदोलन असो किंवा ऊस दराचं असो किंवा शक्तीपीठाचं असो, आम्हीच करतोय. साखरेच्या दराच्या संदर्भातला हा सगळा घोळ जो आहे तो खरं तर महाराष्ट्रापेक्षा केंद्र सरकारला विचारला पाहिजे. 100% महाराष्ट्र सरकारचा यात फारसा सहभाग नाही. पण महाराष्ट्र सरकार, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन साखर कारखान्याकडे असणारे किंवा खाजगी व्यापाऱ्याकडे असणारे साखरेची गोडाऊन तपासून खरोखरच त्यांनी खरेदी केलेली साखर मार्केटमध्ये, कारण केंद्र सरकारनं स्टॉक लिमिट कमी केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या लिमिटपेक्षा जास्त स्टॉक त्यांच्याकडे साखरेचा आहे का हे तपासू शकलं असतं. रिकव्हरी मारलेली जी साखर आहे ती अजूनही कारखान्यामध्ये पडून आहे आणि तो एक प्रकारे काळा पैसाच आहे, कारण त्याला काय पावती नाही, चिठ्ठी नाही, चपाटी नाही. ती साखर थेट बाजारात आली तर मिळणारा सगळाच्या सगळा थेट पैसा हा रिकव्हरी चोरणाऱ्या साखर कारखानदारांच्या खिशात जाणार आहे. हे तपासायची जबाबदारी कोणाची? महाराष्ट्र सरकारची आहे. हे तरी करायला पाहिजे होतं सरकारनं. प्रभाव आहे, यंदा उत्पादन कमी होते, लागवड देखील कमी झालेली. आगामी काळात काय साखरेचं संकट तुम्हाला दिसतंय? यावर्षी सुरुवातीला वाटलेलं होतं की ऊसाचं उत्पादन घटेल, पण तशी काही परिस्थिती फारशी दिसत नाही आहे. पाऊस पडला, थोडा थोडा पडला, पावसानं अशी ओढ अशी दिली नाही मराठवाड्याचा अपवाद वगळता आणि पश्चिम विदर्भाचा. तर ऊस पट्ट्यामध्ये पावसानं अशी फारशी ओढ दिलेली नाही. उलट ऊसाच्या वाढीला पोषक अशा प्रकारचं वातावरण सध्या तरी आहे. अजून 2 महिने कसं राहणार आहे मला माहिती नाही, परंतु सध्या तरी पीक पाणी पाहता की यावर्षी संपूर्ण देशामध्ये 300 लाख टनाच्या पुढं साखरेचं उत्पादन व्हायला काहीच अडचण नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी तरी कमीत कमी देशामध्ये साखरेची टंचाई भासायचं काही कारण नाही. सतीशबाई यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. राजू शेट्टींनी कोणतंही आंदोलन केलं तर ते आक्रमक राहतं आणि राज्य सरकारने केंद्र सरकार देखील दखल घेतं. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. जे तुम्ही मांडता आहात ते खरं तर केंद्र सरकारच्या स्तरावरचं राज्यांवरती बंधनकारक. राजू शेट्टी केंद्र सरकारच्या विरोधात असं काही आंदोलन उभा करण्याची तयारी आहे का किंवा असं काय करणार? ह्या साखरेच्या दरवाढीच्या नियंत्रणाला जर का सरकार कमी पडतंय असं वाटलं, कारण सरकारकडून अजूनही प्रतिक्रिया उमटत नाही आहे. गेले 4 दिवस आम्ही सातत्यानं हे सगळं मांडतोय, परंतु केंद्र सरकारकडून काही प्रतिक्रिया उमटायला तयार नाही. आणि व्यापाऱ्यांचे फक्त स्टॉक लिमिट कमी केलं, याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही. तर ते जर का गोडाऊन तपासणार नसतील तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्हालाच ते काम करावं लागेल. 72 रुपयावरून 60 रुपयावरती साखर आली एका दिवसामध्ये. हा काय नेमका प्रकार? साखर आयात करणार अशा प्रकारची भूल उठवली आणि त्यामुळं काही अंशी त्याला ब्रेक लागलेला आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की हे जे 60 रुपये एक तर सरकारनं ते तसेच स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याच्या खाली येता कामा नये. किंवा एकदा सरकारनं एक लिमिट ठरवावी की या लिमिटच्या वर एवढं सगळं करण्यापेक्षा 3100 रुपये जी काही साखरेची MSP आहे ती वाढवायला तयार नाही सरकार. हे कशासाठी? किमान ते जर का 4000 पर्यंत केलं असतं तर हे काहीच झालं नसतं. काही भागामध्ये किंचित रोग पडलेला आहे, परंतु ऊसाच्या उत्पादन वाढीवर इतका फारसा
परिणाम होईल असं वाटत नाही. पुढील फक्त आता एक आहे, एकच शक्यता आहे की जर का इथेनॉलच्या खरेदीचे दर वाढवले नाहीत तर काही प्रमाणामध्ये अपेक्षेपेक्षा साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्याच्या डिस्टिलरीला अचानक सील करण्यात आले. बारामतीत टाचणी पडली तरी आपल्याला सर्व माहिती मिळते कारखान्यांमध्ये. ह्या डिस्टिलरी बाबत आपल्याकडे कोणती माहिती? नाही, मला काहीच माहित नाही. आताच मला माहिती मिळाली. कुठल्या कारखान्याला? आपल्या शेतकरी संघटनेच्या काही लोकांनी तिथे जाऊन आंदोलन देखील करण्यात. कुठला कारखाना? माळेगाव कारखाना. बोलू का? माळेगाव कारखान्यात जे आता धनंजयजींनी सांगितलं त्या बाबतीत माळेगाव कारखान्याच्या एका कॉन्ट्रॅक्टरला काही तिथल्या अधिकाऱ्यांनी वेठीत धरलं आणि काहीतरी तू मैमय झालं साहेब. आणि त्यानंतर त्या तिथल्या बॉडीनी किंवा तिथल्या संचालकांनी चौकशी केली तर त्या संचालकांनी जी त्या ठिकाणी जी ही दिली होती, सॉरी त्या अधिकाऱ्यांनी, त्या संचालकांनी चौकशी केल्यावर त्या सह्या चुकीच्या आहेत. त्या संचालकांनी त्या ह्याच्यावर कारवाई केली. तो अधिकारी सस्पेंड केला आणि तो ज्युनियर इंजिनियर सस्पेंड केला आणि त्यावर कारवाईसाठी त्यातील काही साहित्य बाहेर जाऊ नये आणि तिथं काही गलफाला होऊ नये किंवा त्यांनी जे काय काय तिथं केलंय त्या ठिकाणी राहावं म्हणून त्या संचालकांनी जाऊन तिथं ती सील केलं आणि त्यावर चौकशी चालू. चव्हाण साहेब, तुम्ही संचालक होता, तिथं सर्वात मोठा घोटाळा काय झाला ते सांगितलंच नाही. महत्वाचं काय सांगायचं ते सांगितलंच नाही. घोटाळा कसं ते सगळ्यांना कळून द्या. शेट्टी साहेब, अजून 6 महिने जर साखरेचे दर 60 रुपये राहिले आणि कारखान्यांनी जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 35 ते 3500 4000 रुपये दिले तर ही मागणी तुम्हाला मान्य आहे का? साधारणपणे बाजारातील साखरेचा दर आणि ऊसाचा दर जवळपास सारखा असतो. मी अगदी तुम्हाला 10-15 वर्षापूर्वी म्हणजे 2011ला जेव्हा मी बारामतीला उपोषण करायला आलो होतो त्यावेळी साखर 22 रुपये होती आणि आम्ही 2000 रुपये भाव घेतला, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेपासून आतापर्यंत जर बघितला साखर 2500 झाली, आम्ही 2300 रुपये भाव घेतला. साखर 27 रुपयेवर गेली, आम्ही 2500 घेतला. असं वाढत वाढत गेल्या वर्षी साखर 35-36 होती, आम्ही 34-35 रुपये उसाला भाव घेतला. त्या हिशोबानं जर 60 रुपयाला साखर स्थिरावली तर आम्ही 3500 रुपये पैसे का घ्यावेत? आणि याचा सगळा वाप एकूण भविष्यातील बाजाराचा अंदाज घेऊन येणाऱ्या ऊस परिषदेत ठरवू आम्ही किती घ्यायचं ते. पण आता काय साखरेचे भाव असे राहिले तर आमच्या तोंडावर FRP विकून गप्प बसावं असं जर सरकार कारखानदारांना वाटत असेल तर दुराडी चालतील का नाही मला गॅरंटी वाटत नाही. सुट्ट्या तेलाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सुट्टं तेल जे विकलं जातं सरकारने अन्न औषध प्रभाग विभागाने सांगितलं की ते विकता येणार नाही. कसं बघता? खरं तर सुट्ट्या तेलाचं तर त्याच्यामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणामध्ये होतेच. आणि आता काही असे काही छोटे मोठे उद्योगामध्ये तेल तयार होत नाही. तेलामध्ये मोठे प्लेयर्स आता उतरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रँड खाली भेसळीची जबाबदारी घेऊन विकलं पाहिजे. त्यामुळे तुकाराम मुंडेंनी सुट्टं तेल विकता येणार नाही ही जी काय भूमिका घेतली आहे ती रास्तच आहे. ग्राहकांच्या आरोग्याचा विषय मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी तो निर्णय घेतलाय. तो काय चुकीचा आहे असं मला वाटत नाही. त्याच्या पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की सूर्यफूल, सोयाबीन, शेंगतेल या तेलाच्या नावानं जे काही मार्केटमध्ये वेगवेगळे ब्रँड आहेत त्याच्यामध्ये पाम तेल मिक्स करायला सरकारनं अधिकृतरित्या परवानगी दिलेली आहे ब्लेंडिंगची. पण त्याचं टक्केवारी किती असावं याच्याबद्दल अजून स्पष्टता नाही आहे. आणि त्यामुळं सूर्यफुलाच्या नावाखाली पाम तेल घेण्याची पाळी बहुतांश त्यातलं पाम तेलच जास्त असतंय. कारण पाम तेल तुलनेनं स्वस्त असतंय परंतु ते आरोग्याला दृष्टीनं फारसं चांगलं नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल देशामध्ये आयात होत आहे पण पाम तेलाचा एक सुद्धा ब्रँड मार्केटमध्ये नाही. मग हे पाम तेल जातंय कुठं? सगळं ब्लेंडिंगला जातंय. त्यामुळे याचे सुद्धा नॉर्म्स ठरले पाहिजेत. जसं इथेनॉलचं तुम्ही ठरवलंय की पेट्रोलमध्ये 20% मिक्स करायचं तसं खाद्यतेलामध्ये एकतर मुळामध्ये पाम तेल म्हणूनच ब्रँड आणला पाहिजे मार्केटमध्ये.
तो ब्लेंडिंग करायलाच परवानगी दिलेली चुकीची आहे. परंतु करायचं असेल तर मग प्रत्येक तेलाच्या बाटलीवर किंवा त्या कॅनवर किती टक्के ब्लेंडिंग आहे हे लिहिणं अनिवार्य केलं पाहिजे. त्याशिवाय ग्राहकांची फसवणूक थांबणार नाही. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात जो प्रस्तावित जो महामार्ग आहे तो सातारा जिल्ह्यातून जातो. सातारा जिल्ह्याचा आपण जी भूमिका आंदोलनाची आपला काय असेल आणि त्या संदर्भातले संबंधित विभागाची काय भूमिका आहे? शक्तीपीठ महामार्ग हा आता अलीकडं अलाइनमेंट जी बदल केली आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातून मान खटाव मधून मग सांगली जिल्ह्यामध्ये तो प्रवेश करतो. शक्तीपीठ महामार्ग विरोधी आमची समन्वय समिती आहे. 12 जिल्ह्यात मध्ये सगळे आमचे समन्वयक नेमलेले आहेत आणि आम्ही एकत्रित सगळा निर्णय घेतोय. आम्ही ठामपणाने निर्णय घेतलेला आहे. मुळात शक्तीपीठच आम्हाला नको आहे. त्यामुळे तो सातारा जिल्ह्यातून गेला काय सांगली जिल्ह्यातून गेला आम्हाला तो नको आहे. कारण त्याची काही एक आवश्यकताच नाही आहे. आज अस्तित्वात असलेला जो रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. आणि रत्नागिरी नागपूरचा कोल्हापूरपर्यंतचा जो रस्ता आहे तो बांधून पूर्ण झालेला आहे. 4 पदरी रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर 60 किलोमीटरला एक याप्रमाणे टोल बसवलेला आहे. आणि त्या प्रत्येक टोलवर नॅशनल हायवेला दररोज कमीत कमी 40 लाख रुपये टोलचा वसुली अपेक्षित असताना तिथं केवळ 9 ते 10 लाख रुपये इतकाच वसुली व्हायला लागलाय. म्हणजे याचा अर्थ आहे तो रस्ता क्षमतेच्या केवळ 25% वापरला जातो. मग असं असताना त्याच्या शेजारी समांतर दुसरा रस्ता करायची गरजच काय ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. एकूण 26,000 एकर जमीन त्यासाठी जाणार आहे. त्यातली 19,000 एकर जमीन ही बागायती आहे 12च्या 12 जिल्ह्यातली आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. देवाच्या नावानं हा रस्ता झाला परंतु हा रस्ता पंढरपूर पासून लांब गेलेला आहे, तुळजापूर पासून लांब गेलेला आहे आणि एका बाजूला देवाचं नाव घेऊन रस्ता करतोय असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी म्हणणाऱ्या संत सावतामाळींचं जे गाव आहे माढा तालुक्यातलं अरण, या अरण गावातून त्यांच्या स्मारकाच्या वरनच तो रस्ता जातोय. म्हणजे सावतामाळीचं अस्तित्व सुद्धा हे नष्ट करायला निघालेत. हे कसलं देवाचं नाव घेतात? त्यांना अधिकारच काय? तांदळाची किंमत जी आहे ती साखरेनंतर तांदळाची देखील किमती वाढत आहे. कसं बघताय? एकूणच सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं न बघणं, रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळं तांदळाचं उत्पादन घटणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तांदळाच्या किमती वाढत आहेत. याला जबाबदार सरकारच आहे. जर खत पुरेसं आणि वेळेवर शेतकऱ्यांना मिळालं असतं त्याला माफक दरामध्ये तर त्यानं त्याच्या पिकाला वेळेवर खत दिलं असतं, उत्पादन वाढलं असतं, उत्पादन खर्च कमी झाला असता, त्याला कमी किमतीमध्ये भात विकायला परवडला असता. म्हणजे हे सगळं शेवटी येतंय सरकारकडे. नफेखोरी करणारे, साठवणूक करणारे तुम्ही आता म्हटलं की त्यांची लिस्ट मी काढणार आहे आणि बाहेर देशात साखर नेणारे साखर कारखान्यांचेच मुलं आहेत. त्याची बाबत आपण केंद्र सरकारनं त्याबाबत पाहणार आहे. मी 2 दिवसापूर्वीच पंतप्रधानांना त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहिलंय. त्याची कॉपी पाहिजे तर आपल्याला देतो आणि मी त्याचा पाठपुरावा करतोय. आणि ही जबाबदारी आहे सरकारची. आज ग्राहकांना चढ्या दरानं साखर खरेदी करावी लागते पण चढ्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला होत नाही. याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे. चला, ओके.